मित्रांनो, शुभ सकाळ। आज आहे आपण आपल्या द्राक्षाच्या प्लॉटमध्ये। मागे आपण एक व्हिडिओ बनवला होता मिलीबग संदर्भात। तर त्या दिवशी आपण ते मिलीबगचे जे झाडं होते, कडाचे ज्या झाडांवर मिलीबग होता काही ठिकाणी, तर आपण व्हिडिओमध्ये दाखवला होता मिलीबग किती सक्रिय होता आणि झाडं ओले पण झाले होते भरपूर। तर आपण आज त्याचं निरीक्षण करण्यासाठी या प्लॉटमध्ये फिरतोय। त्या झाडांना मिलीबग होता, त्याला निशाणा करून ठेवलं। ते झाडं आपण 3 औषधं तुम्हाला सांगितली होती, तर त्याने आपण ते झाडं धुतले। तर त्याचा रिझल्ट कसा मिळाला ते आपण आता या पुढच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित बघू। तर आपण बघू शकता, हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण शूट केलेले झाडं आहे। या झाडांवर भरपूर मिलीबग होता। कडाच्या ज्या आमच्या गल्ल्या आहे त्याला गवत राहिलं आहे, त्या गवतामुळे या कडाच्या ज्या लाईन आहे, काही मध्ये पण आहे किरकोळ, पण कडाच्या ज्या लाईन आहे त्याला गवत असल्यामुळे तिथं मिलीबगने जास्त अटॅक केला होता। म्हणजे पुढावरच होता, गडावर अजून आलेला नव्हता। पण त्यासाठी आपण मागच्या वेळेला व्यवस्थित चेक करून सगळे झाडं हे ॲप्लॉड, VBM म्हणजे व्हर्टिसियम, बिवेरिया आणि मेट्रायझम आणि त्याच्यामध्ये स्टिकर घेतलं होतं ब्रेक थ्रू। तर त्या ब्रेक थ्रूमुळं इतका जबरदस्त फायदा झाला की ते सालीच्या आत औषध त्याला घेऊन गेलं आणि मिलीबगचा कंट्रोल एकदम बेस्ट मिळाला। VBM हे कोणत्याही परिस्थितीत आपण फवारलं ना, तर त्याचे रिझल्ट एकदम छान येतात। मी आता VBM फवारून कमीत कमी मला झाले 7 दिवस झाले असतील। 100% कंट्रोल मिळाला आहे। एकही ठिकाणी आता मिलीबग पूर्ण झाडं चेक केले परत डबल, तर मिलीबग सक्रिय हा नाहीच आहे आणि पूर्ण मरूनच गेला मिलीबग। ते झाडं पूर्ण कोरडे पडले। सालीच्या आतमध्ये पण बघितलं ना, तर मिलीबगसाठी ना आपल्याला एक महत्त्वाचं काम, पावसाळ्यातच VBMचा वापर जर आपण वाढवला, व्हर्टिसिलियम, बिवेरिया, मेट्रायझम अशा औषधांचा पावसाळ्यात जर बुरशी, बॅक्टेरिया याचा वापर जर केला ना आपण, मिलीबगला आपल्याला 100% कंट्रोल चांगला मिळू शकतो। तर औषधं फक्त सांगणे हा उद्देश नाही, तर औषधाचे रिझल्ट पण कसे आले, काय हे नंतर आपल्याला तपासणं गरजेचं आहे। म्हणजे पुढं आपण अपडेट राहतो एखाद्या गोष्टीमध्ये की औषधाचा रिझल्ट कसा मिळाला, हे निरीक्षण द्राक्ष शेती किंवा डाळिंब शेतीमध्ये करणं गरजेचं आहे मित्रांनो। तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा, इतर लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे सर्व शेतकऱ्यांना त्याची चांगली नीट माहिती होईल। व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, भविष्यात 100% असे व्हिडिओ कामात येतील। धन्यवाद मित्रांनो।